वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गोपालकृष्णभगवान् की जय। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। श्री गुरूंना वंदन करतो, सकल संतांना वंदन करतो। आपण सर्व उपस्थित कठोपनिषदाचे अभ्यासक श्रोतृवर्ग आपल्या सर्वांनाही सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो। कठोपनिषदातील दुसऱ्या अध्यायातील पहिल्या वल्लीचा आपला विचार सुरू आहे। मागच्या चिंतनामध्ये मंत्र क्रमांक 6 ते 9 यांचा आढावा घेतला गेला होता। आत्मवस्तूच सर्व ठिकाणी कशी प्रगट होते, कशी सर्वांना व्यापून आहे, कशी प्रत्येक प्राणीमात्रामध्ये प्रत्येक पदार्थामध्ये अनुस्यूत आहे, याचा विचार आपण या मंत्रांमधून केला। मागच्या वेळेला एक प्रकारे तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण, त्याचबरोबर व्यतिरेक आणि अन्वय हे दोन गोष्टी आपण शिकलो होतो। अन्वयाची भाषा इथे सुरू आहे। ही एकच आत्मवस्तू ही हिरण्यगर्भ बनून किंवा प्राणरूप अदिती देवता बनून सर्व भूतमात्रांमध्ये निवास करते, वास करते। गृहां प्रविश्य तिष्ठन्ति या भूतेर्भिव्यजायत एतद्वैतत्, अशा प्रकारचा मंत्राचा आपण आढावा घेतला होता। सर्व भूतमात्रांमध्ये त्यांच्या आतमध्ये प्रवेश करून तिष्ठन्ति म्हणजे तिकडे वास करते, त्यांच्याबरोबर राहतो। कोण राहतो? तो हा आत्माच आहे। सर्व प्राणीमात्रांमध्ये हा परमात्मा वास करतो आहे। त्यानंतर आपण अग्नीचं प्रतीक म्हणून बघितलं होतं की अग्नी कसा आहे, प्राण कसा आहे, प्राणदेवता कशी आहे सगळ्यांमध्ये वास करणारी। विचार केला होता की अग्नी हे एक जिवंतपणाचं प्रतीक आहे। जोपर्यंत आपल्यात जीव आहे, आपण जिवंत आहोत, तोपर्यंत आपल्या बॉडीचं टेम्परेचर व्यवस्थित असतं, नाहीतर शरीर गार पडतं, असा आपण विचार मागच्या वेळेला केला होता। अग्नीसोबतच प्राणसुद्धा आपल्या आतमध्ये सतत असतात आणि आपण हाही विचार केला होता की तीनही अवस्थांमध्ये हे असतात, म्हणजे जागृती अवस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था। या तीनही अवस्थांमध्ये हे असतात, म्हणून त्यात तू ते बघ, एतद्वैतत्, हेच ते आहे, अशा पद्धतीने बघ, असं यमदेव नचिकेताला सांगतात। वेगवेगळ्या प्रकारच्या देवता, त्यांचासुद्धा आपण विचार केला। इंद्रियांच्या ठिकाणी वास करणाऱ्या या देवता असो किंवा चंद्र सूर्य यांच्यासारखे असो, त्या सूर्याचा अस्त आणि उदय जिथे होतो, त्याची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्यामध्ये असतो, ते देखील ब्रह्मतत्वच आहे। तन देवाः सर्वेर्पिता तदु नात्येति कश्चन एतद्वैतत्, म्हणजे त्या ब्रह्माला कोणीही उल्लंघून जाऊ शकत नाही। न अत्येति कश्चन, कारण ते अमर्याद ब्रह्म आहे, त्याला कोणी मर्यादा घालूच शकत नाही, त्याला कोणी मर्यादित करू शकत नाही। पण सर्व देवता मात्र त्याच्या अधिष्ठानावर आपापल्या मर्यादेत राहतात आणि आपापली कामं करतात। सारे पंचमहाभूत किंवा सूर्यचंद्र तारे ग्रह नक्षत्र काही म्हणा, सर्व प्रकारच्या देवता आपापली कामं करतात। कशाच्या अधिष्ठानावर? त्याच ब्रह्मतत्वाच्या अधिष्ठानावर, आणि त्या मर्यादित राहतात। त्याचं कारण जो ईश्वर आहे तो त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो।
ब्रह्म स्वतः काही करत नाही, विचार केला आहे आपण. त्याच्या केवळ अस्तित्वानेच हे सगळं उदयाला आल्यासारखं होतं, सगळं प्रतीत झाल्यासारखं वाटतं. त्याच्या ब्रह्माच्या अधिष्ठानावर हे सगळं भासतं, ही सगळी सृष्टी भासते आणि हे ब्रह्मच सगळीकडे आहे, ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही, अशा प्रकारची दृष्टी आपल्याला या मंत्रांच्या अभ्यासातून विकसित करावी लागते. सर्वम खलविदम ब्रह्म. शास्त्र असं सांगतं की सर्वम खलविदु ब्रह्म, म्हणजे सगळं ब्रह्ममयच आहे, ब्रह्म सोडून दुसरं काही नाहीच. नेह नानास्ति कश्चन आपण बघितलं आहे. ते संत हाच विचार वेगळ्या पद्धतीने सांगतात. बरं, संत म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाते, चालविसे हाती धरून या. जिथे जिथे माझं मन जातं तिथे तिथे तू आहेच. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मग आपलं मन किती 100 ठिकाणी धावतं, हजारो ठिकाणी उपद्व्याप करायला जातं, त्या त्या प्रत्येक ठिकाणी, त्या त्या प्रत्येक वस्तूत, त्या त्या प्रत्येक व्यक्तीत, त्या त्या प्रत्येक पदार्थामध्ये जर का आपण त्याचंच रूप बघितलं, म्हणजे कोणाचं, परमेश्वराचं, परमात्म्याचं, तर आपल्याला ह्या जो श्लोक आपण म्हणतो नेहमी, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या श्लोकातलं मतित काय आहे ते कळेल, त्यातला अर्थ काय आहे तो कळेल. नुसतं म्हणणं आणि पाठपाठांतर करून तो श्लोक म्हणणं, धावपळीत नमस्कार करणं आणि ऑफिसला निघून जाणं, असं न होता खरंच या मंत्रांमध्ये, या श्लोकांमध्ये, या अभंगांमध्ये संत आपल्याला काय सांगतात हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. अन्वय आपण म्हणतो, बोलायला खूप सोपं जातं, पण ही साधना आहे, एक प्रकारची श्रेष्ठ साधना पद्धती आहे. ती बघणं, ती विकसित करणं हे आपल्या हातात आहे. मागच्या वेळेला आपण एक उदाहरणसुद्धा बघितलं होतं, दृष्टांत बघितला होता. आपण आंघोळ करतो, स्नान करतो, गरम पाण्याने आंघोळ करतो. थंडीच्या दिवसांमध्ये त्या गरम पाण्याचा स्पर्श अत्यंत सुखावह वाटतो. त्या पाण्यातली ती गरमी जी असते ती त्या अग्नीमुळे आलेली असते, त्याच्यामुळे आपल्याला आल्हाद वाटतो. त्या पाण्याचा जो स्पर्श असतो तो स्पर्शसुद्धा आपल्याला आल्हादकारक असतो, आपल्याला सुखाचा अनुभव येतो. पण हा जो सुखाचा अनुभव आहे तो त्याच्यामध्ये प्रविष्ट झालेल्या आत्म्याचा आहे. आपण तो विचार केला होता की कसा परमात्मा पंचमहाभूतांमध्ये प्रविष्ट झालेला आहे. हा विचार आपला झालेला आहे. आपण आता पुढच्या मंत्रांकडे वळायला हरकत नाही. पुढचा 10वा मंत्र जो आहे तो आपण बघूया. यदेवेह तदमुत्र यदमुत्र तदन्विह मृत्यो स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति. याचा अर्थ असा आहे की जे तत्व या देहेंद्रिय संघातामध्ये भासतं तेच त्याच्या पलीकडेही आहे, व जे अन्यत्र आहे तेच ह्यात म्हणजे या देहात सुद्धा आहे. आणि जो मनुष्य ह्या तत्वात विविधता पाहतो तो मरणानंतर मृत्यूलाच प्राप्त होतो. थोडक्यात एका मरणाकडून दुसऱ्या मरणांकडे जातो. या श्लोकाचा थोडा उकल करू, फोड करू आणि मग पुढे जाऊ. यद इह म्हणजे हे जे परब्रह्म आहे, तत् एव अमूत्र याचा अर्थ आहे तेच तिथे पण आहे. हे जे परब्रह्म इथे आहे तेच तिथे पण आहे. आणि यत अमूत्र तद अनु इह म्हणजे जे तिथे आहे तेच इथे सुद्धा आहे. थोडक्यात काय एकच गोष्ट परत सांगितली, जे इथे आहे ते तिथे आहे आणि जे तिथे आहे ते इथे आहे. तर हे बोलायला खूप सोपं आहे, समजून घ्यायला मात्र थोडं कठीण आहे. आपण 2-3 प्रकारे याचा विचार करूया जरा. आपण शब्द ऐकलेले आहेत, इहलोक आणि परलोक. इहलोक म्हणजे हा पृथ्वीवरचा जो आपला वास आहे तो, आणि परलोक म्हणजे मृत्यूनंतर जिकडे जातो तिकडे, अशी आपली एक सर्वसामान्य संकल्पना आहे इहलोक आणि परलोकाची. जे इथे आहे म्हणजे जे इहलोकावर आहे तेच परलोकात सुद्धा आहे, आणि जे परलोकात आहे ते इथे सुद्धा आहे. आता सगळीकडे ते परमात्म तत्व व्यापून आहे, सर्वत्र सदा सम असं आहे हे सांगणं चाललं आहे. त्याच्यामुळे ते कुठे नाही असा प्रश्न विचारायला पाहिजे. थोडक्यात काय, ते सगळीकडे आहे. म्हणून बोलण्याची भाषा जे इथे आहे ते तिथे आहे, जे तिथे आहे तेच इथे आहे असं मंत्रकार आपल्याला सांगतात. पण पुढचं काय म्हणतात की सहा मृत्योस मृत्युमाप्नोति म्हणजे तो मनुष्य एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूला प्राप्त होतो. कोण? य इह या जगामध्ये
जो नाना प्रकारे किंवा नानत्वाने परमात्म्याला पाहतो, नाना इव पश्यती, जो अनेक प्रकारे भिन्न भिन्न प्रकारे भेदमय दृष्टीने त्या परमात्म्याला पाहतो किंवा त्याला भेद दिसतो त्याच्या दृष्टीला, तो एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे जातो. या मंत्रामध्ये भेददृष्टीची निंदा केलेली आहे. अन्वयाची दृष्टी कशी ठेवायला पाहिजे हे सुचवलं आहे. मृत्यू मृत्यूमाप्नोती, मृत्यूकडून मृत्यूकडे जातो असं म्हटलेलं आहे. बघा, आपण बोलीभाषेमध्ये जन्ममृत्यू जन्ममृत्यू जन्ममृत्यूचा फेरा असे शब्द वापरतो. म्हणजे एका जन्माकडून मृत्यूकडे असं आपण म्हणतो. इथे हा जो मंत्र उद्गात आहे ते प्रत्यक्ष यमदेवता आहे, मृत्यूदेवता आहे. मृत्यूदेवता काय म्हणते? एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे, मध्ये जन्माला काही स्थान नाही आहे इथे. तर असं का म्हटलेलं आहे? तर मृत्यूकडून मृत्यूकडे, कारण आपण फक्त जन्म ते मृत्यू एवढाच आपल्याला जाणीव असते. एका जन्मापासून मृत्यूपर्यंत हेच आपण बघत आलेलो आहे आजपर्यंत. पण त्या मृत्यूनंतर काय असतं आणि काय होतं पुढचा जन्म मिळेस्तवर ते आपल्या अनुभवाचा विषय नसतो, आपल्याला ते माहिती नसतं. शास्त्रकारांनी आपल्याला सांगून ठेवलं आहे म्हणून आपण मान्य करतो, स्वीकारतो. पण इथे जेव्हा मृत्यूचं मृत्यूमाप्नोती म्हटलेलं आहे त्यावेळेला एका मृत्यूकडून पुन्हा जन्म घेऊन परत जीवन जगून परत मृत्यू होईस्तवर पूर्ण सर्कल, जन्ममृत्यू आणि मृत्यू ते जन्म परत, असं पूर्ण सर्कल सांगितलेलं आहे एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे. थोडक्यात अर्थ हाच याचा की पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल, पुन्हा पुन्हा मरावं लागेल, जर हे जाणून घेतलं नाही तर. जोपर्यंत ह्या परमात्म तत्वाला आपण जाणत नाही, जोपर्यंत आपल्याला खरं ज्ञान प्राप्त होत नाही, जोपर्यंत आपण स्वस्वरूपाला ओळखत नाही, तोपर्यंत जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपण कधी बाहेरच पडणार नाही. आदि शंकराचार्यांनी या ठिकाणी एक फार सुंदर पद्धतीने सांगितलं आहे की हे जे तत्व आहे हे सगळीकडे कसं आहे. शंकराचार्य म्हणतात कार्यकारणोपाधी समन्वितम, म्हणजे जे कार्य आणि कारणरूप उपाधीने युक्त आहे असे. संसार धर्म वदव भासमान, म्हणजे संसार धर्माने युक्त भासते ते तदेव आत्मस्त्व ममुत्र नित्य विज्ञानघन स्वभावम सर्व संसार धर्म वर्जितम ब्रह्म. मोठा आहे शंकराचार्यांची याच्यावरची टीका, पण त्याचा अर्थ असा आहे की जे कार्य आणि कारणाची उपाधी यांनी युक्त आहे असं जे वाटतं, जे संसार धर्मानी बंध आहे, ज्याला संसार धर्म आहे असं जे वाटतं, ते खरं म्हणजे माझं स्वरूप, स्वस्वरूपामध्ये असलेलं माझं जे तत्व आहे तेच तत्व, ते कसं आहे? संसार धर्मापासून वेगळं आहे, नित्य विज्ञानघन स्वभाव असं आहे. आणि सगळ्या धर्मांपासून संसाराचे जे धर्म आहेत, म्हणजे संसाराचे जे जन्ममरण्याचा फेरा म्हणा किंवा उत्पत्ती स्थिती लय म्हणा किंवा विकारशील असा हा संसार म्हणा, काहीही म्हणा, याच्याहून अत्यंत वेगळं असलेलं ते परमात्म तत्व, ते मी आहे, ते माझं स्वरूप आहे. जे इथे आहे तेच तिथे आहे. आता जे इथे ते तिथे याचा अर्थ कसा लावायचा तर जर विचार करू आपण. इथे म्हणजे कुठे? जे शुद्ध चैतन्य या उपाधीमध्ये आहे तेच शुद्ध चैतन्य तिथे पण आहे जिथे कुठलीही उपाधी लागू पडत नाही तिथे. बघा, विचार करा, जे या उपाधीमध्ये आहे, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. आता या उपाधीमध्ये गुप्त आहे, जे माझ्यामध्ये आहे तेच तिथे, म्हणजे जिथे उपाधी नाही, उपाधिरहित अशी जी अवस्था आहे, जे निरुपाधिक तत्व आहे ते ब्रह्मतत्व, आणि मी म्हणजे इथे जे आहे ते माझा आत्मा, याच्यात काहीही भेद नाही, याच्यात भेद बघण्याची आवश्यकता नाही. थोडा उपाधी शब्द काय तो समजून घेऊया. आपण शब्दप्रयोग केलेलाच मागे. अविद्योपाधिक चैतन्य म्हणजे जीव, मायोपाधिक चैतन्य म्हणजे ईश्वर, आणि निरुपाधिक चैतन्य म्हणजे ब्रह्म. हे नेहमी लक्षात ठेवायचं. जीव म्हणजे काय? अविद्योपाधिक चैतन्य. ईश्वर म्हणजे मायोपाधिक चैतन्य. आणि ब्रह्म काय आहे? ब्रह्म निरुपाधिक आहे.
निरुपाधिक चैतन्य, शुद्ध चैतन्य जे काय आहे त्याला ब्रह्मतत्व असं म्हणतात. आता ही जी उपाधी इथे म्हटलेलं आहे, मायोपाधिक, अविद्योपाधिक, त्याचा अर्थ काय? तर उपाधी म्हणजे एक प्रकारची अशी शक्ती की जी स्वतःशी संबंधित पदार्थास मूळ स्वरूपापासून बाजूला करतं, हटवतं, निराळ्या स्वरूपाचं भासवतं. अशी जी काही शक्ती त्याला उपाधी असं म्हणू. मूळ स्वरूपाला झाकतं किंवा बाजूला करतं आणि त्याला दुसरंच काहीतरी निराळ्या रूपाचं बनवतं. उदाहरण बघू म्हणजे कळेल आपल्याला काय म्हणतोय ते. वेदांत शास्त्रामध्ये जे नेहमी उदाहरण दिलं जातं उपाधीचं ते म्हणजे घटाकाश. घटामध्ये अडकलेलं आकाश. आता खरं म्हणजे आकाश घटामध्ये अडकलेलं नसतं, पण ते घटाच्या उपाधीमुळे मर्यादित झाल्यासारखं वाटतं, म्हणून त्याला घटाची उपाधी प्राप्त होते आणि त्या उपाधीमध्ये अडकल्यासारखं वाटल्यामुळे त्याला घटाकाश असं म्हणतात. अजून एखादं दृष्टांत बघू म्हणजे आपल्याला नक्की स्पष्ट होईल उपाधी म्हणजे काय. अनेक उत्तम उत्तम कलाकार असतात, नाटक करतात, सुंदर भूमिका रंगवतात. आपण नाव ऐकलं असेल, अत्यंत प्रसिद्ध नाव नारायण राजहंस, नारायणराव म्हणून बालगंधर्वांचं आपण नाव ऐकलेलं आहे. अतिशय उत्तम प्रकारची भूमिका ते नटवत असत संगीत नाटकांमध्ये. आता ते जेव्हा नाटक करायचे त्यावेळेला ते त्यांचा अत्यंत सुंदर असा तो काय मेकअप त्यांचा आणि त्या प्रकारची ती वेशभूषा, त्या प्रकारची ती केशभूषा करून स्त्रीपात्र उत्तम उठवायचे. आता जे नारायणराव होते तेच शकुंतलेच्या भूमिकेमध्ये जायचे. जे नारायणराव इथे होते तेच शकुंतलेच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसायचे, तेच भामिनीच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसायचे, तेच वेगवेगळ्या स्त्रीपात्रांमध्ये दिसायचे. पण जर का प्रयोग सुरू असताना तिथे कोणी गेलं आणि विचारलं नारायणरावांना भेटायचं आहे, कुठे आहेत, आणि त्यांनी जर का ओळखून दाखवलं ते काय तिथे समोरच उभे आहेत, हे नारायणराव कसे काय असू शकतील? ही तर स्त्री आहे. उपाधीमुळे काय होतं? उपाधीमुळे आपल्याला ओळखता येत नाही. उपाधीमुळे काय काय बदललं विचार करा. रूप बदललं, नाम बदललं. उपाधी म्हणजे काय? वेशभूषा. अंगावर तशी वेशभूषा त्यांनी धारण केली, वेशभूषा आणि केशभूषा समजा, ती धारण केल्यामुळे आणि आपलं नाव बदललं, आपलं रूप बदललं. त्या रूप बदलामुळे आणि नाम बदलामुळे तिथे आपल्याला काहीतरी वेगळंच वाटायला लागलं. पण तो जो कलाकार आहे, ते जे बालगंधर्व आहेत, ते मुळामध्ये स्वतः पुरुष आहेत. त्यांना कधीही असं वाटत नाही की मी स्त्री आहे, जरी का ते स्त्रीची भूमिका करीत असतात तरी. ते त्या उपाधीशी पूर्णपणे असंग आहेत. त्या उपाधीपासून ते पूर्णपणे अलिप्त आहेत. ते फक्त भूमिका वठवत आहेत. प्रयोग सुरू असताना तो सगळा प्रयोग सुंदर प्रकारे करत असताना सुद्धा त्यांच्या लक्षात आहे की संध्याकाळी प्रयोग संपल्यानंतर आपल्याला घरी जायचं आहे. म्हणून जोपर्यंत भूमिकेची वस्त्र धारण केलेली आहे, जोपर्यंत उपाधी धारण केलेली आहे, तोपर्यंत वेगळं नाम आणि रूप असतं. तीच वस्त्र उतरवली की आपण आपल्या मूळच्या स्वभावात, मूळच्या स्वरूपात असतोच असतो. म्हणून उपाधीचा त्याग केल्याबरोबर आपण आत्मरूपात आहोत. शरीर ही एक उपाधी आहे. या शरीराला शास्त्रकार उपाधी म्हणतात. या शरीराला रूप आहे आणि या शरीराला एक नावसुद्धा ठेवलेलं आहे. याला काहीतरी नावाने हाक मारतात. कोणीतरी हाक मारलं की मला कळतं की कोणीतरी मला हाक मारली आहे. मला नाम आहे आणि मला रूप आहे आणि या नाम आणि रूपाला मी सत्य मानून जातोय आणि या उपाधीमध्ये मी अडकलो आहे. म्हणून आत्मा हा या उपाधीपासनं असंग आहे. आत्मा या उपाधीत कधीच लिप्त होत नाही, कधीच अडकत नाही. मला काय जाणून घ्यायचं आहे की माझी ही उपाधी बाजूला सरल्यानंतर मला जे इथे आहे तेच तिथे सुद्धा आहे. जे इथे आहे म्हणजे काय? उपाधी बाजूला केल्याबरोबर जे माझं स्वरूप आहे, मूळचं स्वरूप, आत्मस्वरूप, तेच परमात्म स्वरूप आहे. शरीराची उपाधी बाजूला केली, जीवदशा ओलांडली की आपण मूळच्या आत्मस्वरूपामध्ये आहोत. जे जीव चैतन्य आहे तेच चैतन्य त्या ईश्वरामध्ये आहे. मायोपाधिक चैतन्य ज्याला म्हटलेलं आहे, आणि तेच चैतन्य परब्रह्मवस्तू, निरुपाधिक वस्तू ते सुद्धा आहे. म्हणून जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद नाही, त्याच्यामध्ये अभेद आहे. पण जो यांना वेगवेगळा बघतो, यांना भेदाने बघतो,
नानत्व बुद्धीने बघतो, वेगवेगळ्या पद्धतीने बघतो, तो मात्र एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे जातो. पण दुसऱ्या पद्धतीने विचार करू याचाच. जे इथे आहे ते तिथे आहे. आत्ता विचार केला आपण आपल्या शरीराचा. माझ्या शरीराचा विचार करताना जसा मी विचार केला तसाच विचार मी दुसऱ्याच्या शरीराचा, दुसऱ्या व्यक्तीचा विचार करताना सुद्धा करू शकतो. जे इथे आहे ते तिथे आहे, तोच विचार जे त्याच्यात आहे, दुसऱ्या व्यक्तीमध्ये आहे, दुसऱ्या भूतमात्रांमध्ये आहे, सर्व प्रकारच्या ज्यांना ज्यांना शरीर आहेत त्या सर्वांमध्ये, मनुष्यच नाही तर मनुष्य ते बाकी पशु पक्षी गायी बैल बकरी सगळ्यांमध्ये तेच आहे. सगळ्यांमध्ये तेच तत्व आहे. तसाच पद्धतीने विचार करू शकतो आणि मग आपल्याला जाणवतं की अरे जे माझ्यात आहे तेच सगळ्यांमध्ये आहेत. मदात्मा सर्वभूतात्मा. हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, हे आपल्याला शिकायचं आहे. हा व्यापक विचार आहे. प्रत्येक व्यक्तीत प्रत्येक वस्तूमध्ये तेच आत्मतत्व जेव्हा आपल्याला दिसायला लागतं त्यावेळेला मग ज्या पद्धतीने नामदेवराय कुत्र्याच्या मागे तुपाचा पेला घेऊन पळाले, भाकरी घेऊन गेला, पळून गेलं जेव्हा कुत्रं, त्यावेळेला त्याला तूप घे म्हणून त्याच्या मागे पळाले, कारण त्यांना ती दृष्टी प्राप्त झालेली होती. सगळ्यात पहिले आपल्यामध्ये आहे ते तत्व, आपल्यात आहे तेच तत्व तिकडे आहे हे ओळखणं कठीण आहे, मान्य. तिथेच सगळी गाडी साधनेची तिथेच सुरू करावी लागते. पहिले आपल्याला समजावून घ्यावं लागतं की माझं स्वरूप म्हणजेच आत्मस्वरूप आहे. आपण आपल्या स्वस्वरूपापासून च्युत झालेलो आहोत. आपल्याला आपल्या स्वस्वरूपाचं भान नाही आहे, यालाच अज्ञान म्हणतात. आणि जिथे जिथे अज्ञान आहे तिथे तिथे मृत्यू आहे. या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कर्मामध्ये आपण जर का भेददृष्टी बघत असू तर प्रत्येक वेळेला आपण अज्ञानात वावरतो आहेत. आणि प्रत्येक वेळेला अज्ञानात वावरतो आहोत म्हणून प्रत्येक वेळेला आपण मृत्यूच भोगत आहोत. म्हणून एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे, एका फंदातून दुसऱ्या फंदामध्ये चालू आहे आपलं आयुष्य. ज्याला आपण सत्य म्हणतो, अशी ही सगळी पृथ्वीवरचे अनेक प्रकारचे वस्तू त्यांना आपण सत्य मानतो. त्यांना सत्य मानतो ते ठीक आहे, पण त्यातल्या काही व्यक्तींशी, काही वस्तूंशी आपण अत्यंत आसक्त होतो. त्यांना आपण आपलं म्हणतो. तिथे ममत्व तयार होतं. जिथे जिथे ममत्व तयार होतं तिथे तिथे मग माझं आणि तुझं असं तयार होतं. भेद दिसायला लागतो. जिथे जिथे भेद दिसायला लागतो तिथे तिथे तुलना होते. आणि तुलना सुरू झाली की मग माझं तुझं असं सुरू झाल्यानंतर तिथे द्वेष, मत्सर, तिरस्कार, घृणा अशा पद्धतीने आपलं आयुष्य अज्ञानातून अज्ञानाकडे म्हणजे मृत्यूकडून मृत्यूकडे सतत चालू राहतं. अखंड आपण असं जगत असतो. मी तर म्हणेन अखंड असं आपण मरत असतो. म्हणजे अज्ञानातून अज्ञानाकडे. हे सत्य मानलं, अज्ञान. त्याच्याशी व्यवहार केला, तिकडनं गेला, तिकडे दुसरं गोष्ट सत्य मानली, दुसऱ्या गोष्टीशी आसक्त झाला, तिकडे अज्ञान. म्हणून आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचं आहे. आत पाहायला शिकायचं आहे. जे इथे आहे, जे स्वस्वरूप आहे तेच स्वरूप सर्वत्र व्यापक आहे असं इथे सांगतात आपल्याला उपनिषदकार. जे माझ्यात आहे तेच त्याच्यात आहे. आता त्याच्यात म्हणजे कशात? सगळ्यांमध्ये जेव्हा म्हणतो त्यावेळेला जे माझ्यात आहे तेच देवघरातल्या त्या देवांमध्ये आहे. जे माझ्यात आहे तेच माझ्या गणपतीमध्ये सुद्धा आहे, तेच माझ्या रामात सुद्धा आहे, तेच माझ्या कृष्णात सुद्धा आहे, तेच माझ्या विठ्ठलात सुद्धा आहे. तेच तत्व परब्रह्मस्वरूप आहे. अशा पद्धतीने हा विचार जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्याला भगवद्गीता काय सांगते, कठोपनिषद काय सांगतं, तत्त्वज्ञान शास्त्र आपल्याला काय समजून सांगतंय ते कळू लागतं. गीतेमध्ये क्षेत्रज्ञं चापिमां विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत्यज्ञानम मतम मम असं भगवान म्हणतात. सर्व शरीरांमध्ये जो क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आहे तो मी म्हणजे परमात्मा आहे, परब्रह्म तेच आहे. आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संदर्भीचा जो यथार्थ ज्ञान आहे त्या ज्ञानालाच खरं ज्ञान असं म्हणावं. असं खरं ज्ञान ओळखणं, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातला फरक कळणं, आत्मा आणि परमात्मा यातलं ऐक्य साधणं ही सिद्धी खरी, हे ज्ञान खरं. या ज्ञानाला ज्ञान म्हणावं असं म्हटलेलं आहे. आणि असं जेव्हा ज्ञान आपल्याला सर्वत्र दिसायला लागतं, सर्व भूतमात्रांमध्ये, सर्व क्षेत्रांमध्ये तोच परमात्मा व्यापून भरलेला आहे असं जेव्हा दिसायला लागतं त्यावेळेला मग एकनाथ महाराज
नाथ महाराजांनी गंगेची कावड गाढवाला पाजली हो रामेश्वराच्या वाळवंटामध्ये. का ते तसं करू शकले? कारण त्यांना तिथे तेच तत्त्व दिसत होतं. अशा पद्धतीने दुसरा विचार. पहिला विचार काय बघितला? जे इथे आहे तेच तिथे आहे. दुसरा विचार, जे इथे आहे तेच चराचरातल्या प्रत्येक भूतमात्रांमध्ये आहे. तिसरा विचार थोडासा वेगळ्या पद्धतीने करू. जे इथे आहे ते तिथे आहे असं आपण म्हणतो. सगळीकडे तेच आहे. मग सगळीकडेच ते आहे तरी पण मग अकोल्यातले लोक असतात ते शिर्डीला जातात, शिर्डीतले लोक गोंदवल्याला जातात, अजून कुठले लोक अजून कुठल्या तरी ठिकठिकाणी तीर्थयात्रेला जातात. गजानन महाराज आहेत अकोल्याला, पण त्यांना तिथे समाधान वाटत नाही म्हणून इकडे तिकडे जातात. एका ठिकाणी जे आहे तिथे आपलं समाधान होत नाही. आपण जातो स्वतः बघा फिरायला, अनेक गावं घुमतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या म्हणजे कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जातो. सगळ्यांना फिरायला जायला खूप आवडतं. उटी, काय कोडाईकनाल, मसुरी, हिल स्टेशन, कुठेतरी जावं, सगळीकडे निसर्ग बघावा. निसर्गात गेल्यानंतर खूप कसं प्रसन्न वाटतं, सुट्टी कशी एन्जॉय करायला वाटते. विचार करा, जेव्हा आपण जातो त्या प्रसन्न अशा निसर्गरम्य अशा ठिकाणी, त्यावेळेला आपल्याला खरंच छान वाटतं, प्रसन्न वाटतं. कारण तो परमात्माच त्या निसर्गामध्ये पूर्णपणे भरलेला आहे. खरी गोष्ट आहे ती. प्रसन्न वाटतं. पण एक आठवडा सुट्टीचा भोगल्यानंतर किंवा 2 आठवडे समजा, विचार करा 1 महिना अशा पद्धतीने भटकल्यानंतर आता कधी एकदा घरी परततो असं होतं. कितीही सुंदर निसर्गरम्य असं ते वातावरण असलं आणि कितीही छान वाटत असलं तरीसुद्धा आपल्याला एकदा असं वाटतं कधी एकदा मी घरी जातो. आणि घरी आलो सुट्टी पूर्ण करून की मग आपल्या घरी आल्यानंतर कसं हायसं वाटतं, बरं वाटतं, प्रसन्न वाटतं. आता मला सांगा 2 प्रसन्नतामध्ये काय फरक आहे? इथून मरमर करत तिकीट काढून तिकडे हिल स्टेशनला गेलो, तिथे प्रसन्न वाटलं, आणि तिथून थकून भागून धावपळ करत परत घरी आल्यानंतर परत हायसं वाटतं, प्रसन्न वाटलं. दोन्हीकडे प्रसन्नता आहेच. आपल्या मनाची दशा वेगळी असते. जे इथे आहे तेच तिथे आहे, जे तिथे आहे तेच इथे आहे, याचा अर्थ कळला की आपली धाव थांबेल. इकडे तिकडे फिरण्याची धाव कमी होईल आपली. या तीर्थक्षेत्राला जा, त्या तीर्थक्षेत्राला जा, हे बघायला जा, ते बघायला जा, ही ट्रिप करू, ती ट्रिप प्लॅन करू. अशा पद्धतीने आपण जे अखंड धावत असतो ती धाव आपल्या कमी होईल. आणि ठाईचं बैसुनी करा एकचित्त अनंत आळवावा, हे जे तुकाराम महाराज म्हणतात ते आपल्याला कळेल. जे तिथे आहे तेच तिथे आहे, जे तिथे आहे तेच इथे आहे. जे उपाधीमध्ये आहे ते उपाधी नसतानासुद्धा आहे, म्हणजे निरुपाधिक तत्त्वसुद्धा आहे. जे आत आहे ते बाहेरसुद्धा आहे. जे माझ्यात आहे ते त्याच्यातसुद्धा आहे. जे ज्ञानी माणसामध्ये आहे ते अज्ञानी माणसातसुद्धा आहे. जे कुरूप व्यक्तीत आहे ते रूपवान व्यक्तीतसुद्धा आहे. जे बुद्धिमान व्यक्तीत आहे ते निर्बुद्ध व्यक्तीतसुद्धा आहे. जे स्त्रीमध्ये आहे तेच पुरुषामध्ये आहे. जे पशुमध्ये आहे तेच पक्ष्यांमध्ये आहे. कितीतरी पद्धतीने आपण विचार करू शकतो. या सगळ्यांमध्ये एकच ब्रह्मतत्व आहे. ते ब्रह्मतत्व मी आहे. हे ओळखणं हे सगळ्यात महत्त्वाचं. अशा पद्धतीने आपली दृष्टी हळूहळू विकसित करत जाणं हे महत्त्वाचं. जो नानात्व बघतो, जो भेद बघतो, तो भेदांमध्ये आसक्त होतो. डोळे दाखवतात आपल्याला, अनेक रूपं दाखवतात, अनेक नामांचे भेद आपल्याला जाणवतात. आपण ते बघतो, त्याच्यामध्ये आपण वाहवत जातो. त्या भेदामध्ये भेद दृष्टीने दिसायला लागलं की त्याच्यामध्ये मगाशी आपण बघितलं तुलना सुरू होतं, तिथे दुःख सुरू होतं. दुःख सुरू झालं की तिथे आनंदाचा ठाव ठिकाणा राहत नाही. म्हणून तो पुरुष जो भेद बघतो तो मृत्यूस मृत्युमाप्नोती. शंकराचार्यांनी या मंत्रावर भाष्य करताना शेवटी म्हटलेलं आहे की विज्ञानैक रसम परिपूर्णम ब्रह्मैवाहमस्मिति पश्येत इति वाक्यार्थ. त्याचा अर्थ असा आहे की आकाशासारखे निरुपाधिक ते तत्व जे अत्यंत व्यापक, परिपूर्ण, विज्ञानैक रस असं आहे, ते स्वरूपतः माझंच रूप आहे, ते ब्रह्म मीच आहे, अशा पद्धतीने पाहणं, असा याचा वाक्यार्थ आहे. असा या मंत्राचा अर्थ आहे. म्हणजे सर्व भूतमात्रांमध्ये मलाच बघणं,
मीच अनुस्यूत आहे, मीच ब्रह्मरूप आहे, ते ब्रह्म मी आहे आणि तेच सर्व भूतमात्रांमध्ये आहे, समस्त चराचर सृष्टीमध्ये आहे, हे बघणं, हा अनुभव घेणं, हे इथे सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने हा मंत्र आहे. आपण पुढच्या मंत्राकडे वळू आता. हाच धागा, हाच विषय पुढे ठेवून पुढच्या मंत्रामध्ये देखील यमदेव अशाच पद्धतीचं मार्गदर्शन पुढे करत आहेत. ते म्हणतायत, मनसी वेदमाप्तव्यम नेह नानास्ति किंचन मृत्योः समृत्युम गच्छति य इह नानेव पश्यति. याचा अर्थ असा की मनानेच हे तत्त्व मिळवता येतं. या ब्रह्मतत्वात निराळं असं काहीही नाही. जो पुरुष त्यात विविधता पाहतो तो मरण पावल्यानंतर परत मृत्यूलाच मिळतो. तोच अर्थ आहे मगाशी जो बघितला आपण. मृत्यू समृत्युं गच्छति, एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे जातो. कोण? य इह नानेव पश्यति, जो इथे नाना पद्धतीने किंवा भिन्न भिन्न म्हणजे भेदमय दृष्टीने हे सगळं बघतो, तो एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे जातो. तेच सांगणं इथे चाललं आहे. पण पहिल्या चरणामध्ये काय म्हणतायत? मनसा एव म्हणजे मनाने, इदम आप्तव्यम हे परमात्मतत्व प्राप्त करण्यास योग्य आहे. कशाने? मनाने, शुद्ध मनाने हे परमात्मतत्व प्राप्त करण्यास योग्य आहे, असा याचा अर्थ होतो. माझा इथे लगेच आपल्याला कळतं, चाणाक्ष साधक असेल, विचार करणारे असतील तर कॉन्ट्रडिक्शन लगेच कळेल. जे मनाने जाणता येत नाही, जिथे मन पोचू शकत नाही, असं आत्मतत्वाचं वर्णन आपण मागच्या वेळेला केलेलं होतं. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा असं आपण म्हटलेलं आहे. जे अचिंत्य आहे, जिथे मन पोचू शकत नाही, यम मनसा न मनुते असं म्हटलेलं आहे. ते इथे मनाने प्राप्त होतं असं कसं काय म्हणतात? समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ते परेहुन पर मनबुद्धी अगोचर. त्या तत्वाचं वर्णन करताना म्हणतात, ते मन आणि बुद्धीला अगोचर आहे, म्हणजे त्यांनी आपण मनाने किंवा बुद्धीने ते जाणू शकत नाही, असं ते तत्व आहे. आणि मग इथे म्हणतायत की ते मनाने प्राप्त करण्यासारखं आहे. असं कसं? मनसा एव इदम आप्तव्यम. आता गोंधळ उडण्याची शक्यता असते आणि या गोंधळातनं सोडवण्याकरता म्हणून शंकराचार्य आपल्या कामात येतात. आधी शंकराचार्यांनी या मंत्राच्या सुरुवातीला एक छोटीशी टीका लिहिलेली आहे. प्राक एकत्व विज्ञानाद आचार्यगम संस्कृतेनं, असं शंकराचार्य म्हणतात. कशा प्रकारचं मन असलं पाहिजे, कंडिशन काय आहे, त्याची क्रायटेरिया काय आहे? आचार्य सांगतात, प्राक म्हणजे आधी. कशाच्या आधी? आधी काय व्हायला पाहिजे? एकत्व ज्ञान होण्याच्या आधी, एकत्वाचं ज्ञान होण्याच्या आधी काय करायला हवं? आचार्य आणि शास्त्र यांच्या संस्कारांनी युक्त आपण व्हायला पाहिजे. आपलं मन असं संस्कारक्षम, संस्कारयुक्त व्हायला पाहिजे. आचार्यगम संस्कृतेनं म्हणजे शास्त्र आणि आचार्य असं संस्कारक्षम ज्याचं मन झालेलं आहे, तो याला गवसणी घालण्याचा प्रयत्न करू शकतो. थोडक्यात काय, इथे पुन्हा अधिकार सांगितला आहे. मागच्या वेळेला आपण विचार केला होता बघा, प्रत्येक मंत्रांमध्ये उपनिषदकारांनी सुंदर पद्धतीने अधिकार सांगितलेला आहे. कुठे म्हणतात प्राज्ञ पुरुष, कुठे म्हणतात धीर पुरुष, धीरस्तत्र न मुह्यती असं म्हटलेलं आहे. प्राज्ञ पुरुष जो असेल तो शोक करत नाही असं म्हटलेलं आहे. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः, जो सूक्ष्मदर्शी आहे, ज्याची बुद्धी सूक्ष्म झालेली आहे, तो हे जाणून घेऊ शकतो असं म्हटलेलं आहे. थोडक्यात काय सांगितलं? निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करत करत आपलं चित्त आणि आपलं अंतःकरण शुद्ध करायचं आणि शांत करायचं. आणि असं शुद्ध आणि शांत चित्त ज्याचं झालेलं आहे, तो ह्या परमार्थ मार्गाचा अधिकारी सांगितलेला आहे. शास्त्राचं अध्ययन करायचं, शास्त्राचा विचार करायचा, शास्त्र हे आचार्यमुखातून श्रवण करायचं, त्याचं श्रवण केल्यानंतर आचार्यांची सेवा करायची, जे श्रवण केलेलं आहे त्याच्यावर मनन करायचं, त्याच्यावर आपलं स्वतःचं चिंतन करायचं, आपली उपासना, आपली साधना, भक्ती, ध्यान, धारणा ही पुढे सुरू ठेवायची.
निष्काम कर्म उपासना आपली कर्तव्य करत राहायची. निष्काम उपासना कुठल्याही प्रकारचं देवाला काहीही मागणं न मागता निष्काम पद्धतीने उपासना करत राहायची. आणि मग शास्त्र सांगतं की निष्काम कर्म केलं की मन शुद्ध होतं आणि निष्काम उपासना केली, निष्काम भक्ती केली. निष्काम शब्दाला फार महत्त्व आहे बरं. सकाम भक्तीला काही अर्थ नाही. निष्काम भक्ती केली, निष्काम उपासना केली तर आपलं चित्त शांत होतं. आणि असं शुद्ध आणि शांत झालेलं चित्त आहे, त्या चित्तामध्ये मग कदाचित ज्ञानाची ज्योत पेटू शकते. सद्गुरु वचन हृदय धरी, तोची मोक्षाचा अधिकारी, श्रवण मनन केलीची करी अत्यादरे. समर्थ रामदास स्वामी सांगतात, श्रवण आणि मनन मोक्षाचा अधिकार ज्याला पाहिजे आहे त्यांनी स्वतःचं मनन करणं तितकंच आवश्यक आहे. म्हणून परमात्म्यामध्ये आपलं चित्त परमात्म्यामध्ये विलीन करण्याकरता म्हणून किंवा परमात्मा आपल्या चित्तामध्ये प्रगट होण्याकरता म्हणून आपलं स्वतःचं चित्त शांत आणि शुद्ध असलं पाहिजे, तरच ते आपल्या चित्तामध्ये प्रगट होऊ शकतं. म्हणून हा विचार खूप महत्त्वाचा आहे. हा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे. मनसेव म्हणजे मनाने हे प्राप्त करता येतं, याच्याच करता सगळ्यांनी सांगितलेलं आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. समर्थांनी सुद्धा मनालाच उपदेश केलेला आहे. मन म्हणा किंवा बुद्धी म्हणा, आपण गायत्री मंत्राचा जप करतो. गायत्री मंत्राचा जप करून आपली बुद्धी जी आहे ती सूक्ष्म आणि पवित्र आणि व्यापक बनवण्याची प्रार्थना आहे. त्या बुद्धीला चांगली प्रेरणा मिळण्याची प्रार्थना त्या गायत्री मंत्रामध्ये सुद्धा आहे. म्हणून मनावर काम करणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या अंतःकरणावर काम करणं फार महत्त्वाचं आहे. इथे मन म्हटलेलं आहे, मनाबरोबर मनबुद्धी चित्त अहंकार अंतःकरण चतुष्टय आलेलं आहे. कबीरांचा एक सुंदर दोहा आहे. कबीर महाराज म्हणतात, तनको जोगी सब करे, मनको बिरला कोई, सबसिद्धी सहजे पाये, जे मन जोगी होई. आपल्या शरीराला सगळेजण जोगी म्हणजे योगी बनवण्याचा प्रयत्न करतात. भगवे वस्त्र नेसायचे, टिळा लावायचा, माळा घालायच्या, अशा पद्धतीने. पण मनको बिरला कोई, मनाला जोगी बनवण्याचं काम, मनाला योगी बनवण्याचं काम खूप कमी जण करू शकतात. सगळ्या सिद्धींची प्राप्ती तेव्हा होईल जेव्हा तुम्ही मनाला योगी कराल. तुमचं मन योगस्थ होईल. योगस्थ झाल्यानंतर मग मन जेव्हा योगस्थ होईल, तशी समबुद्धी जेव्हा प्राप्त होईल त्यावेळेला सकळ सिद्धींची प्राप्ती होईल असं म्हणतो. विचार चालला इथे की जो नानात्व बघतो त्याला मृत्यूकडून मृत्यूकडे जावं लागतं. पण जो याच्यात नेह नानास्ती किंचन म्हणजे याच्यात अजिबात कुठल्याही पद्धतीने भेद जो बघत नाही, जो अशा पद्धतीने हे जाणतो, तो खऱ्या पद्धतीने सिद्ध पुरुष आहे. जो बद्ध असतो तो या जगात नानत्व बघतो. जो सिद्ध असतो तो या जगात एकत्व बघतो. आता थोडा विचार करू याचा. सिद्ध पुरुष एकत्व बघतो म्हणजे काय? खूप गल्लत होण्याची शक्यता असते. नाही तर आपण मागच्या वेळेला विचार केला होता, व्यावहारिक सत्ता, पारमार्थिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता, या 3 सत्तांचा विचार सतत डोक्यामध्ये असला पाहिजे. लौकिकामध्ये व्यवहारामध्ये आपल्याला जे काही कार्य करायचं आहे ते कार्य आपल्याला करायचं आहे. तिथे भेद सतत दिसत राहणार आहे. द्वैताचा अनुभव जो आहे तो कधीही जात नाही. अगदी सिद्ध पुरुष झाला तरीसुद्धा त्याला द्वैत दिसत नाही असं नाही, पण ते द्वैताला त्यांनी बाध करायला शिकलेलं आहे. उदाहरण आपण बघू म्हणजे कळेल. मृगजळ दिसतं आपल्याला. दुपारच्या वेळेला मृगजळ दिसतं. मृगजळ दिसतं, ते दिसत राहतं. आपल्याला कळतं की हे मृगजळ आहे, हे खोटं आहे, पण तरीसुद्धा मृगजळ दिसायचं थांबत नाही. अगदी त्या पद्धतीने सिद्ध पुरुषाची दृढ मिथ्यत्व बुद्धी तिथे झालेली असते. बाधनिश्चय पक्का झालेला असतो आणि म्हणून त्याला हे सगळं खोटं द्वैत भेदमय सृष्टी दिसत असते. ती भेदमय जरी का दिसत असली तरी त्याला मिथ्यत्व दिल्यामुळे त्याला सतत अखंड अद्वैताची अनुभूती येत असते. व्यवहारामध्ये तो जेव्हा व्यवहार करतो त्यावेळेला त्या गोष्टींचा त्या व्यक्तीशी जसा व्यवहार करायला पाहिजे तसा करावा लागतो आणि तो करतो सुद्धा. आता इथे माझ्यासमोर पाण्याचा ग्लास आहे, तो स्टीलचा आहे. या खुर्चीवर मी बसलो आहे, ती खुर्चीसुद्धा स्टीलची आहे.
तर पाणी प्यायला ग्लासचा उपयोग करायचा, बसायला खुर्चीचा उपयोग करायचा, ही साधी गोष्ट आहे. हा व्यवहार आहे. त्याच्यामध्ये काही गल्लत करायची आवश्यकता नसते. प्रत्येक गोष्टींचा, प्रत्येक वस्तूचा उपयोग निरनिराळा असतो आणि व्यावहारिक सत्यामध्ये तो त्या पद्धतीने तो करावासुद्धा लागतो. आमचे श्रीगुरू नेहमी एक सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात की तवा जो असतो, गॅसवर तवा तापायला ठेवलेला असतो गोल, तो तवा, त्या तव्यामध्ये सुद्धा ब्रह्म आहे. त्या तव्यावर जी भाकरी आहे त्या भाकरीत सुद्धा ब्रह्म आहे. ती भाकरी जो खाणारा मी जो आहे तो मी, माझ्यात सुद्धा ब्रह्म आहे. सगळीकडेच ब्रह्म आहे. आपला तोच विचार चालू ना, सगळ्यामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये ब्रह्म बघायला शिक. आपण तर मागच्या वेळेला बघितलं होतं गीतेमधला श्लोकसुद्धा, ब्रह्मार्पणं ब्रह्महवी ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्मकर्म समाधिना, असा श्लोक आपण म्हणतो जेवणाच्या आधी. सगळंच ब्रह्म आहे. मग आता हे असं सगळं ब्रह्म असताना जो सिद्ध पुरुष असतो, तो सिद्ध पुरुष काय खाईल? भाकरी खाईल का तवा खाईल? याचं उत्तर अगदी साधं आहे. व्यवहारामध्ये जे खायला पाहिजे तेच तो सिद्ध पुरुष खाईल. भाकरीच खाईल, तवा वगैरे काही खाणार नाही. या पद्धतीने द्वैतबुद्धीचा त्याग करून अद्वैत बुद्धी दृढ करायची. पण द्वैत दिसत राहणार आहे ते पकडून ठेवायची आवश्यकता नसते. पारमार्थिक सत्तेमध्ये अद्वैत बुद्धी पकडून ठेवायची असते, द्वैत बुद्धीचा त्याग करायचा असतो. व्यावहारिक सत्तेमध्ये नाना पदार्थ, भेद, द्वैत हे सतत दिसणारच आहे. पण विचाराने त्या भेदाचा नाश करायचा असतो, भेदाला काट द्यायचा असतो, त्याचा बाध करायचा असतो, नाश करायचा असतो, बाध करायचा असतो. आपल्यासमोर 2-3 शब्द येतात बघा, याचा त्यांचा विचार करून नीट म्हणजे कळेल. बाध, लय आणि नाश असे 3 प्रकारचे शब्द आपल्यासमोर आहेत. काही गोष्टींचा नाश करून ते पदार्थ नष्ट होतात. आता घट असेल समजा, आपल्यासमोर घट आहेत, अनेक प्रकारचे माठ मडके आहेत आणि तुम्ही मला सांगतात की भेददृष्टी नको, त्याच्यामध्ये अद्वैत बघ, त्याच्यातली माती बघ, आकार वेगळे वेगळे असले तरी त्याच्यामध्ये काय आहे? मातीच आहे. मग आता हे बघण्याकरता म्हणून हातामध्ये काठी घेऊन मी काय ते सगळे माठ फोडायची आवश्यकता नसते. आता मी सगळे माठ फोडले आणि सगळे माठ फोडल्यानंतर मग मला कळलं की अरे हो, की खरंच ही सगळी मातीच तर आहे इथे. प्रत्येक माठामध्ये फोडल्यानंतर मातीच मिळाली नुसती, म्हणून मला कळलं हे माती आहे. असं करून ते माठ नष्ट करायची गरज नसते. विचाराने हे काम होऊ शकतं. पण पदार्थांचा नाश करण्याची किंवा पदार्थांचा नाश केल्याने ते पदार्थ नष्ट होतात, अशा पद्धतीने त्यांचा एक नाश करता येतो. दुसरा आहे लय. लयामध्ये देखील पदार्थ लय पावतात. निद्रावस्थेमध्ये सर्व पदार्थ लय पावतात. जगताचा लय होतो. माझ्या शरीरासकट, माझ्या कुटुंबियांसकट, माझ्या सत्ता संपत्ती, व्यवहार, मान मर्यादा या सगळ्या गोष्टींचा निद्रेवस्थेमध्ये, सुषुप्ती अवस्थेमध्ये लय होतो. सगळ्या गोष्टी नष्ट होतात. कधी? गाढ झोपेत. त्याला समर्थांनी निद्रा प्रलय असंच म्हटलेलं आहे. निद्रा प्रलय, तिथे त्याचा लय होऊन जातो गाढ झोपेमध्ये. त्यासुद्धा तिथनं नाहीश होतात. हा एक प्रकारचा नाश झाला. आणि आता तिसरा नाश आहे जो सिद्ध पुरुष करतात, तो म्हणजे बाध. आता याला नाश म्हणावं का, लय म्हणावं का, बाध म्हणावा? मग बाध शब्दाचा अर्थ काय? बाध अत्यंत एक श्रेष्ठ प्रकारची साधना पद्धती आहे. बाध करणं, मिथ्या गोष्टींचा बाध करत जाणं. अशा पद्धतीने जेव्हा आपण बाध करायला लागतो, कशा पद्धतीने? प्रत्येक वस्तू समोर जी दिसते आहे ती वस्तू ही सत्य नाही, ती वस्तू मिथ्या आहे. त्यातली मिथ्यत्व ओळखायचं आणि दृढ मिथ्यत्व बुद्धी त्या पदार्थांबद्दल, त्या व्यक्तींबद्दल ही सतत बाळगायची. असं करत राहिलं तर आपल्याला बाध करता येणं हळूहळू शक्य होतं. उदाहरण बघू म्हणजे कळेल. समोरची कोणी व्यक्ती असते, समजा आपली ती निंदा करते, काहीतरी अद्वा बोलत आहे, आपल्याला सगळे शब्द ऐकू येत असतात. आता ते शब्द त्या व्यक्तीच्या मुखातून आलेले असतात. त्या मुखातून आलेले त्या व्यक्तीचे शब्द म्हणजे त्याची वाणी तिकडे काम करते आहे. वाणी ही शक्ती आहे. वाणीची शक्ती कशामुळे आहे? त्याच्यात प्राण आहेत म्हणून तो बोलतो आहे.
त्याच्यामध्ये अग्निदेवता आहे, जी वाणीची देवता आहे, ती अग्निदेवता, ती प्राणदेवता त्याच्यात आहे, म्हणून हे सगळं त्याची बडबड सुरू आहे. आता हे प्राण आणि ही अग्निदेवता कुठून आली आपण मगाशी बघितलं. दोन्हीमध्ये काय आहे? ब्रह्मच अनुस्यूत आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मच बघायला पाहिजे. एतद वैतत हाच आपला विचार सुरू आहे. मग असं जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला आपलं लक्ष त्याच्या शब्दांवरनं हटून त्याच्या मागे असलेले जे तत्त्व आहे, जी प्रणाली आहे, जी शक्ती आहे, त्या शक्तीकडे आपलं लक्ष नेता येतं. आणि मग आपण ठरवू शकतो की दोन्हीमध्ये ब्रह्म आहे. किंवा असं विचार करा, कोणी माझी स्तुती करत आहे, ऐकणारे कोण आहेत? माझे कान आहेत. मी कोणाच्या प्रेरणेने ऐकू शकतो? माझे कान कोणाच्या प्रेरणेने हे काम करतायत? कोणाच्या अधिष्ठानावर काम करतायत? या कानाचा कान कोण आहे? अशा पद्धतीने विचार केला तर ते शब्द मला परत आत्मतत्वाकडे घेऊन जाऊ शकतात. किंवा जे शब्द मी ऐकतो आहे हे शब्द आकाशाचा गुण आहे. आकाशाचा गुण आहेत ना, हे शब्द आकाशामुळेच ऐकू येतात. मग शब्द जर का आकाशामुळे ऐकू येत असतात तर ते आकाशाचे गुण आहेत. मग आकाश कुठून आलं? आत्मनः आकाशः संभूतः, मागच्या वेळेला आपण विचार केलेला आहे. अशा पद्धतीने परत आत्म्याकडे आपण जातो. बाध कसा करायचा? जे चालू आहे त्याच्यापासनं ज्या ज्या प्रेरणा मला मिळत आहेत, जे जे मी बघतो आहे, जे जे दृश्य मी बघतो आहे, ज्याला ज्याला मला पाहता येतं आहे, जे जे मला ऐकू येतं आहे, ज्याचा ज्याचा मला रस चाहता येतो आहे, ज्याच्या ज्याचा मला सुगंध घेता येतो आहे, त्या त्या प्रत्येक गोष्टीचा बाध करता येतो. आणि त्याच्यावरनं त्या शक्तींमध्ये, त्या इंद्रियांच्या मागे अनुस्यूत असलेला जो परमात्मा आहे, जो सगळ्यांमध्ये वास करून आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष जाऊ शकतं, आपल्याला लक्ष ठेवता येतं. अशा पद्धतीने आपण ही साधना बसवून घेऊ शकतो. बाध समाधी असा शब्द आहे. जे लोक अशा पद्धतीने बाध करू शकतात आणि सतत बाध करून त्या सगळ्या पदार्थांमध्ये, त्या सगळ्या विषयांच्या मागे असलेल्या अनुसूत असलेल्या अशा ब्रह्मतत्वाकडे बघू शकतात, ते त्या समाधीमध्येच राहतात. त्याला बाध समाधी असं म्हटलं आहे. मग एका ठिकाणी बसून डोळे बंद करून ध्यान लावून नुसती करण्याची समाधी ती वेगळी, आणि अशा पद्धतीने बाध समाधी ही वेगळी. म्हणून यत्र यत्र मनो याती तत्र तत्र समाधया. जिथे जिथे आपण जाऊ तिथे तिथे अशा पद्धतीने ही भूमिका जर का आपण ठेवली, ब्रह्म सर्वात अनुस्यूत आहे ही भूमिका जर का आपण ठेवली, तर आपल्याला जे गाठायचे ते गाठू शकतो आणि त्याला बाध समाधी असं म्हणू शकतो. अंतःकरण मात्र शुद्ध, पवित्र आणि शांत झालं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. तसं जर का झालं नाही तर जी मनाची तयारी आपण मगाशी बघितली, ती जर का मनाची तयारी, तो अधिकार जर का प्राप्त नसेल तर याची अनुभूती यायला फार वेळ लागतो. आपण सर्वत्र सगळीकडे सतत नेहमी विषयभोगांमध्ये आकृष्ट असतो आणि त्याचीच अनुभूती आपण सतत घेत असतो आणि आपल्याला वाटत असतं की त्या विषयांमध्येच आपल्याला सुख आहे. पण त्या विषयांमध्ये अनुस्यूत असलेलं जे ब्रह्म आहे, त्या विषयभोगामध्ये, त्या विषयातल्या पदार्थांमध्ये, त्याच्या उपभोगामध्ये सगळीकडे ब्रह्मतत्वाचाच अनुभव येतोय असं आपल्याला कठोपनिषद सांगत आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी कामू विषयावरी. माऊली म्हणते प्रत्येक सुखाचा, प्रत्येक विषयभोगाचा आपल्याला जेव्हा जेव्हा अनुभव येतोय तेव्हा तेव्हा तो अनुभव आपल्या आतल्या आत्मारामाचाच असतो. का हृदयामध्ये मी रामू, त्या आत्मारामाचाच असतो. असता सर्व सुखाचा आराम, सगळ्या सुखांचा. पुढे कधीतरी आपण या प्रक्रियेचा विचार करू की कशा पद्धतीने विषयभोगातून आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार शांत होऊन आपल्याला आत्म्याचा अनुभव, आत्म्याच्या सुखाचा अनुभव तिथे येतो. असो, आपला विषय चालला आहे ब्रह्म सर्वत्र अनुस्यूत आहे, ते सर्व व्यापक आहे, सगळ्यांमध्ये ते साठून आहे. त्याला सतत बघणं, त्याला शोधणं हीच खरी साधना आहे. अशा पद्धतीची साधना आपण करत राहणं हेच या कठोपनिषदाच्या अभ्यासातून आपल्याला साधायचं आहे. बोलणं खूप सोपं असतं, बोलणं खूप सोपं आहे, करणं खूप अवघड असतं. सगळी शास्त्र आपल्याला हेच सांगतायत, सगळी शास्त्र आपल्याला इकडेच निर्देश करत आहेत. भगवद्गीतेमध्ये सुद्धा हेच म्हटलेलं आहे, सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. सगळीकडे समदर्शन ठेव. शत्रू असो, मित्र असो,
समदर्शन, समबुद्धीने बघणं. भगवान कृष्णांनी अशी समदृष्टी सगळीकडे ठेवली होती. असं अत्यंत प्रसन्न चित्त, प्रसन्न अंतःकरणाने ते युद्ध करत होते. सर्वत्र प्रत्येक वेळेला, प्रत्येक व्यक्तीशी, प्रत्येक वस्तूशी, अगदी शिशुपालाचा वध केला तेव्हासुद्धा ते तसेच शांत आणि प्रसन्न होते. समोर शत्रू असला काय किंवा समोर मित्र असला काय. शत्रू आणि मित्र सोडून द्या हो. साध्या गोष्टी घेऊ, आपल्याला केवढे मोठे कोणी शत्रू पण नसतात की ज्याला कोणाला आपल्याला ठार मारायचं असतं. साधं उदाहरण घेऊ आपण. रस्त्यावरनं जात असताना कोणीतरी रस्त्यात एखादा भिकारी भेटतो. कोणीतरी लहान मुलं येतं अत्यंत ओंगळ असं आणि आपल्या कपड्यांना हात लावून आपले कपडे असे खालीवरती करतं, भीक मागतं. जेव्हा कोणी असं आपल्याला अनुभव येतो त्यावेळेला आपल्याला त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर काय वाटतं जरा विचार करा. कोणत्या प्रकारचे भाव आपल्या मनामध्ये येतात. आपल्याला त्या व्यक्तीचा तिरस्कार येतो का? आपल्याला त्या व्यक्तीबद्दल, त्या भिकाऱ्याबद्दल घृणा वाटते का? कोणीतरी प्रवासामध्ये आपल्या बाजूला येऊन बसतं, त्याच्या कपड्याला, त्याच्या अंगाला कुठलासा वास येत असतो. अशा वेळेला आपण कसा विचार करायचा? अशा वेळेला जेव्हा हे चिंतन, शास्त्रचिंतन आपण करून ठेवलेलं असेल आणि अशा वेळेला जर का आपण ही साधना पद्धती बसून घेतली असेल की हा वास येतोय, आता वास कोणामुळे येतोय, गंध कोणाचा गुण आहे, कशामुळे वास येतोय, त्याच्यामध्ये तो आहे, हेच ते, एतद्वैतत, असं बघायला शिकलं. प्रत्येक येणाऱ्या पंचज्ञानेंद्रियांच्या प्रत्येक विषयाच्या भोगामध्ये जेव्हा आपण त्याला बसवतो, त्या ब्रह्मतत्वाला बसवू शकतो, त्यावेळेला आपल्याला कळेल की आपली दृष्टी तिकडे जाईल आणि मग जे होतंय त्याचा त्रास आपल्याला कमी होईल, त्याचा त्रागा आपल्याला कमी होईल. घृणा वाटणार नाही, त्याचा राग येणार नाही. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. आता परत याचा अर्थ असा नाही की त्याच्यात ब्रह्म बघायचं म्हणजे मग सगळ्यात मध्ये ब्रह्म बघितलं त्याला प्रत्येकाला नमस्कार करायला लागलं किंवा त्या भिकाऱ्याला घरामध्ये घेऊन यायचं, असं काहीही करायचं नाही. भिकाऱ्याला भिकाऱ्याशी जसा व्यवहार करायचा तसाच करायचा. शक्य असेल तर 2-4-5 रुपये काय जे असतील त्याच्या हातात काढून ठेवायचे आणि त्याला बाजूला करून टाकायचं, जाऊ द्यायचं, म्हणजे आपण मोकळे. व्यवहार जसा करायला पाहिजे तसा व्यवहार प्रत्येक व्यक्तीशी करायला पाहिजे. शत्रूला शत्रुत्व असेल तर त्याला तसं, मित्राला मित्रत्व असेल तर त्याला तसं त्या त्या पद्धतीने वागवणं हे आपल्या हातात आहे. योग्य तसंच त्याला वागवावं लागतं. पण हे वागवणं आपल्या हातात आहे. असं वागवत असताना आपल्या आतमध्ये मात्र एक गोष्ट नक्की पाहिजे की शत्रू असो किंवा मित्र असो, त्यात तेच आहे, एतद्वैतत. जे इथे आहे ते तिथे सुद्धा आहे. जे तत्व माझ्यात आहे ते त्याच्यात सुद्धा आहे. जे तत्व सासूमध्ये आहे तेच तत्व सुनेमध्ये सुद्धा आहे. जे तत्व माझ्यात आहे तेच तत्व माझ्या बॉसमध्ये सुद्धा आहे. असा जेव्हा विचार करू त्यावेळेला आपल्याला कळेल. एकमेकांमध्ये ब्रह्मत्व बघू लागल्यानंतर मग हळूहळू कळेल. आपली चिडचिड, आपला त्रागा, आपला त्रास कमी होईल. बॉसला शिव्या देणं, ऑफिसमध्ये सगळ्यांचं अगदी हक्क असल्यासारखं असतं. सगळेजण बॉसला काय शिव्या देत असतात. आपला बॉस कसा सगळ्यात खराब, सगळ्यात वाईट बॉस कसा मला मिळाला याबद्दल अगदी जोरजोरात सगळेजण सांगत असतात. आणि तोच बॉस समोर आला, जेव्हा समोर येतो त्यावेळेला एकदम हळू हसून त्याची सगळ्यांसमोर त्याची स्तुती करायला लागतं. अशा प्रकारचं जेव्हा वर्तणूक असते त्यावेळेला एतद्वैतत आठवावं, म्हणजे आपल्याला कळेल काय आहे ते. आपण परमार्थ करतो आणि स्वतःला पारमार्थिक म्हणतो. आणि परमार्थामध्ये उतरलेले हे आपण सर्व साधक प्रपंचातल्या आपल्या सगळ्या गोष्टी अगदी जशाच्या तशा घेऊन परमार्थामध्ये सुद्धा लागतो. मग जशा तिकडे प्रपंचामध्ये तुलना असते, कंपॅरिझन असतं, चिकित्सा असते, वेगवेगळी भेददृष्टी असते, अगदी तीच भेददृष्टी घेऊन आपण पारमार्थिक साधत परमार्थामध्ये सुद्धा जातो. आणि मग पारमार्थामधले नानात्व बघायला लागतो. मग त्याचा गुरु कोण, माझा गुरु कोण, मग त्याच्यामध्ये कसा भेद आहे, त्याचे गुरु कोण ते काही श्रेष्ठ नाहीत, माझे गुरु कसे एकदम श्रेष्ठ आहेत, तुझा देव कुठला रे, माझा देव कुठला,
माझं इष्टदैवत भगवान श्रीकृष्ण आहेत, तुझं श्रीराम आहे का? अच्छा अच्छा. मग राम आणि कृष्ण, विष्णू आणि शैव यांच्यामधला भेद, मग त्याच्याबद्दलच्या चर्चा. एकेका मार्गाचा अनुभव नसतो, उपासना पूर्ण दृढ झाली नसते, पण दुसऱ्याच्या मार्गातली तुलना, दुसऱ्यातल्या मार्गाची चौकशी आणि दुसऱ्याच्या मार्गाला नावं ठेवण्याची पद्धती ही काही कमी होत नाही आपली. अहो, दुसऱ्यांच्या गुरुचं आणि दुसऱ्याच्या इष्टदेवतेचं सोडून द्यावं, एकाच गुरुचे जे शिष्य असतात ते शिष्यसुद्धा एकमेकांशी अशाच पद्धतीने तुलना करतात. एकाच गुरूंचे शिष्य असलेले सुद्धा, त्याची किती प्रगती झाली, माझी किती प्रगती झाली. परमार्थामध्ये सुद्धा मत्सर असतो, तुलना असते. त्याचं कसं सुरू आहे, त्याची साधना किती सुरू आहे, मग त्याच्याबद्दल हेवा वाटतो. तो आपल्या पुढे गेला की काय निघून असं वाटतं. दुसरा एखादा इतके वर्ष झाले ऐकतोय पण काही फरक नाही असं म्हणतो आपण, आणि दुसऱ्याला खाली पाडतो किंवा खाली लेखण्याचा प्रयत्न करतो. हा सगळा विचार आपला बंद व्हायला पाहिजे. हे नानात्व आपलं बंद व्हायला पाहिजे. आपण आपल्या स्वतःकडे बघायला पाहिजे. आपली उपासना पद्धती कशी सुरू आहे, आपलं चित्त किती शांत झालेलं आहे, आपलं चित्त किती स्थिर झालेलं आहे, किती शुद्ध झालेलं आहे, याचा आपण आपला आढावा घ्यायला पाहिजे. जोपर्यंत आपण असा भेद प्रत्येक क्षेत्रामध्ये बघत बसू तोपर्यंत आपण मृत्यू समृत्युं गच्छति य इह नानेव पश्यति, एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे. म्हणून व्यवहार करताना व्यवहारकाली लौकिकातला व्यवहार जसा करायला पाहिजे तसा करावा, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. जे काही नियम आहेत, जे काही आचार विचार आहेत ते तसेच्या तसे पाळावे. पण हे सर्व करत असताना मात्र प्रत्येक व्यक्तीत, प्रत्येक वस्तूत, प्रत्येक पदार्थामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रह्मतत्वाचा शोध घ्यावा. ही साधना पद्धती बसून घ्यावी. बाध साधना पद्धती, बाध करण्याची पद्धती ही शिकून घ्यावी. एकदा असं करता आलं की आपलाच त्रागा, आपलाच राग, आपल्याच उणीवा दुणीवा जे काढणं असतं ते, हे सगळं हळूहळू कमी व्हायला लागतं आणि आपलंच चित्त शांत व्हायला लागतं. हा शास्त्राचा विचार आहे. नाहीतर ते भगवान जे करतो आहे ते सगळ्यांकरता जसं करतोय तसं करेल, त्याच्यात मला काही घेणं देणं नाही. तो भगवान जसा सगळ्यांना ठेवायचा तसं शांत ठेवेल, ज्याचं जसं कल्याण करायचं आहे तो तसं कल्याण करेल. अशा पद्धतीने पूर्णपणे ईश्वराची शरणागती स्वीकारावी आणि आपली सगळी श्रद्धा, सगळे विचार त्या ईश्वरावर सोपवून द्यावे. सगळ्या गाऱ्हाणी त्या ईश्वराला सांगावी. अशा पद्धतीने जर का संपूर्ण शरणागती आपण ठेवू शकलो तर आपलं कल्याण होऊ शकतं. म्हणून एक भक्तीचा विचार असो किंवा ज्ञानमार्गाचा, शास्त्राचा विचार असो, कसंही असलं तरी यातनं आपल्याला जे गाठायचे ते गाठू शकतो. आपण आपल्यावर चित्त, आपल्यावर लक्ष केंद्रित केलं तर, आत्मकेंद्रित ठेवलं तर. असो, आज हा विचार आपण इथेच थांबूया. 1 तास होत आलेला आहे. पुढचे मंत्र आपण पुढच्या वेळेला घेऊया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः.